मान्य करतो आम्ही. जुन्या बायकांनी अर्ध्या अर्ध्या भाकरीवर जीवन काढलं, पण आमच्या पिढीला सामर्थ्यवंत आयुष्य मिळालं आणि सुखाचे दिवस आले. हे आम्ही मान्य करतो. माझ्या आजीनं काटकसरीनं संसार केला म्हणून माझ्या आईला सुख लागलं, माझ्या आईनं काटकसरीनं संसार केला म्हणून मला सुख लागतं. मान्य करतो ना आम्ही. पण मला सांगा, ज्या घरातली म्हातारी दारात बसून मिसरी चुळती, हा, की ज्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, काय आदर्श घ्यावा त्या म्हातारीकडनं आम्ही? ती कुठल्या तोंडानं आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार आहे सांगा ना. कधीतरी आपण तोही विचार केला बाई, का बरं असं का नसतं ग माय? जर तुम्ही तुमच्या नवऱ्याचा आदर करत नाही, तुमची सून तिच्या नवऱ्याचा कसं करणार आहे? जर तुमची सून तिच्या नवऱ्याचा आदर करत नाही, तुमची नात पुढे जाऊन तिच्या नवऱ्याचा काय करणार आहे? तुम्ही धडधड शिवाय देता रे पोरांसमोर. काय पोरं घेणार तुमच्याकडनं? सांगा ना, कुठला हरिपाठ वाचता तुम्ही रोज घरात? शब्दाला कारण नसताना शिवी देतो आपण. कारण नसताना काय लेकरं शिकणार आहेत? आणि असं नाकाच्या शेंड्यापासून कितीपर्यंत टाकल्यापर्यंत गण लावला ना, हे अमंगळ असलं ना, काही फायदा नाही बरं. पाया पडतो तुमच्या. सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात भावेविन भक्ती, भक्तीविन बळेविन शक्ती, भावेविना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. आमची अवस्था द्वैताची झाडणी, गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना. आम्ही ती नामदेवराय म्हणतात ना, आमचं आयुष्य याच्यातच गेलंय. लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे. उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके लटके झाले कटके लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके काढगा एवढे राळे. सोपं आहे. नामदेवरायांचं ही कूट रचना, कूट अभंग म्हणतात ह्याला. हे कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही, त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर. हो, खोडकर म्हणजे जरा भाषेत हेरफार. लटके, लटक बोलू नको, खोट. लटके म्हणजे खोटे, कटके कुटाने. नामदेवराय म्हणले लटके झाले कटके. माणसं म्हणले काय झालं? अहो गाडग्या एवढं राळ. राळ माहिती तुम्हाला? माय संक्रांतीला भोगीच्या दिवशी आमच्याकडे भोगीची भाजी म्हणजे सगळ्या पदार्थांची मिळून भाजी आणि राळ्याचा भात केला जातो. तुमच्याकडे हा बाजरी, अहो भाकरी असते, पण मी भाताचं सांगितलं, तुम्ही भाकरी माहिती. आमच्याकडे बी असते की भाकरी ती. खरं आहे, पण ह्याच्यातच आयुष्य गेलं आपलं पुढचं सांगण्यात. माहित आहे की मला, बाजरीची भाकरी भाजी आणि राळ्याचा भात असतो. तुमच्याकडे असतो का राळ्याचा भात? नाही. बरं राळं माहिती आहे का? राळं असं तांबडं तांबडं जरा. राळं फुगून फुगून किती फुगल? ज्वारी इतकं सुद्धा राळं फुगत, ज्वारीच्या दाण्या इतकं सुद्धा राळं फुगत. नामदेवराय म्हणले मी फुगिवलो गाडग्या इतकं फुगलं. एखाद्याच्या घरी जावं, मानधन त्याच्याकडे असावं, त्याच्या सोप्यावर बसावं, ती इतकं फुगतं, ती आपलं काही ऐकूनच घेत नाही, ते त्याचं सांगतं. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस, आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, आपली बायको सुद्धा लय मोठ्याची असं वाटतं. हान मग मला काय करतो? घालतो का सोप्या डोक्यात माझ्या? तुझ्या सोप्यावर बसले हे चुकलं माझं. पण त्याच्या घरात जाऊन काही म्हणता येत? गाडग्या इतके, कर्म कमी, बोभाटा. आपल्या सगळ्यांचं तसं, करणं कमी, सांगणं जास्त. कोट्यांचा बंगला, बंगल्यावर औपचारिकता म्हणून नाव, मातृपितृ छाया. औपचारिकता. घरात गेल्यावर कळलं मातृवटेवर पितृवटेवर छाया खाटावर. आग लागो तुझ्या बंगल्याला, लिहितो कशाला? मग नको ना दाखवू. माझं सहज मत आहे, जेवढं जमतंय तेवढंच सांगा. मी सामान्य मुलगी आहे, संतांचा अधिकार मिळणार. कीर्तनकार आहे, भाग्य आहे, याच्या पलीकडे काही सामान्य आम्ही. ही मी अशीच आहे, मला हेच जमत नाही, मला तेच जमत नाही, मी हेच खात नाही, ते काही नाही, सगळं जमतं नजरेआड. नजरेसमोर काय चालत नाही. मग जे आहे ते समाजाला दाखवा. मी अशी आहे ना, अशी आहे. एज्युकेशन प्लस रिच्युअल दोन्ही सांभाळतो आम्ही. जावं लागतं आम्हाला, कॉलेजला जातो आम्ही, ते करून हे करतो रे. आणि गरज आहे
बरं का तरुण मंडळी, बहीण म्हणून सांगते, नजरेत नजर घालून सांगते, या जगात डोंट जज बुक बाय कवर ही म्हण लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथे तुमच्या सामर्थ्यावरच तुम्हाला मान दिला जाणार आहे. इथे महाराज सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे. किती हुशार महाराज असला आणि सायकलीवर आला, तुम्ही त्याला किंमत देणार. तुमची किंमत देण्याची पद्धत तेव्हाच बदलते जेव्हा पुढचा श्रीमंत असेल. त्यामुळे पैशाला कमी समजायचं. शास्त्राने सांगते 4 पुरुषार्थ माहिती आहेत. 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पहिला पुरुषार्थ धर्म. धर्मासाठी जगता आलं पाहिजे आणि जीव घाण टाकता आला पाहिजे. आणि ज्याला धर्मासाठी जगता आलं नाही आणि पैशासाठी धर्माच्या पुढे, पैशाच्या पुढे धर्म सोडून लाचारी करावी लागते, अशाला शास्त्र पुरुष समजत नाही किंवा पुरुषार्थ समजत नाही जो धर्माने जगत नाही. प्रथम आहे धर्म. दुसरं अर्थ. अर्थ म्हणजे काय? पैसा. नोकरी सरकारी असेल तर पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूक गुरीच भेटत. तुम्ही किती हँडसम, गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, खिशात दमडी नसली ना, जिची आपल्यापेक्षा कमी पात्रता आहे, अशा छपऱ्या पुरीला सुद्धा होय म्हण की, होय म्हण की, तू तरी होय म्हण, होय म्हण, असली बेकार्यागत मागं लागावं लागतं. स्वतःला सिद्ध करा. स्वतःला सिद्ध करायला मागे पुढे बघायचं. व्यापार टाका, व्यवसाय करा, सगळं करा. नोकरी करताय, साईड बिझनेस करा, काहीतरी करा. घरात सुद्धा पैसे कमवणाऱ्यालाच किंमत आहे. जे कमवत नाही त्याला बायको सुद्धा नीट भाकरी देत. काय करतो रे म्हणती दिवसभर? कष्ट करा, कष्ट. पैसे कमवा. ज्या विठेवरच्या मालकाचं आम्ही चिंतन करतो, द्वारकेचा राजा आहे तो, सोन्याच्या सिंहासनावर बसतो. अधिकारानं सांगते मी तुम्हाला, मिळवा पैसे. हे हा समाज आहे. इथे लय अवघड आहे बाबा. इथे देव सुद्धा प्रचारावर आहे. हा, ज्याचा प्रचार जास्त त्याला गर्दी जास्त आहे. देव सगळा सारखाच. पण आमचं महाराष्ट्रातलं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतं, पण पंढरपूरला जात नाही. जात. शेगाव हाकेच्या अंतरावर आहे, जात नाही जाणार. मुक्ताईनगर जवळ आहे, जाणार नाही जाणार. कारण ट्रेंडिंग देव बाहेर आहेत ना. ट्रेंडिंग मधले देव, देव एकच रे. भरला घनदाट हरी दिसे. पण हे कळण्यासाठी दृष्टी न फिरे, नजर स्थिर पाहिजे. सगळीकडे नाही ना चालत. विनंती आहे या विषयाकडे सामर्थ्यवंत राहा. तिसरं आहे काम. ज्याला वासना नाडता आली तो पुरुषार्थाने जमला. हे 3 कमवलं ना, मोक्ष आपोआप मिळतो. काळजी करू नका. सगळ्यात मोठं मोक्षाचं साधन आहे नामसंकीर्तन. साधं आहे का माय? काही लागत नाही, ताकद आहे आपल्यात. मग ती तुकोबांच्या 2 पत्नी रखमा आणि जिजा. विषयाकडे आलात तुम्ही? लक्षात आहे ना? मी हुकले तरी तुम्ही नका हुकच. लाईनीवर आल्यावर फक्त लक्षात ठेवायचा महाराज. रखमा आणि जिजा, आवली नाव त्यांचं. फार श्रीमंत माय, गरीबाच्या नव्हत्या. पुण्याचं सासरे तुकोबरायांचं, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600. चिखलीच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. जागेला किंमत आहे. 3600 एकर ऊस होता. 1425 माणसं बापाला एका दिवशी हाताखाली कामाला असायचे. अशा जागीरदार बापाची गोळवे सावकाराची पोरगी जिजाई होत्या. नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठं मन असेल. तुकोबराय गरीब होते असं. 65 लाखांची सावकारकी तुकोबांची. खरं तर तुकोबाराय भीमाशंकरच्या शेजारी गाव आहे त्यांचा, जावळीच्या खोऱ्यामध्ये. तिथून स्थानापन्न होऊन, म्हणजे ज्यावेळेस विश्वंभर बाबा होते तेव्हा ते स्थानापन्न झाले. कुणाला गरीब समजता तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. काय मन असेल दादा. उगाच आम्ही त्यांच्या अर्थ नाही करत. फार सामर्थ्यवंत संस्कार लागतो त्याला. एवढं करू नाही बायकोनं तक्रार केली, केला संसार. अशीच तुकोबांना भाकरी द्यायला चालले. एके दिवशी पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी ना तुम्ही, बसले थोडेफार. मी काय वाटोळं केलंय बरं तुमचं? बोलत का नाही तुम्ही? आ म्हणजे सहनशक्ती बघता का माझी? विनंती आहे रे दादा, एक काम करा. कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला. गेल्या महिन्यात 1.5 महिन्यापासून तुम्हाला बी सवय लागली घ्यायची. घेतलं दोन्ही कोण कल्याण कोणाचंच केलं नाही तुम्ही. मरू दे तिकडं.
पण सवय लागली तुम्हाला. पण ती सवय आता पाया पडते बाबांनो. बोला, मी काय तुम्हाला शास्त्र विचारलं का? आता साधा प्रश्न विचारला. शेतकरी तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकऱ्यात स्वाभिमानानं सांगत जा. बाकीचे कसे सांगतात? चेअरमन, संस्थापक, अध्यक्ष, आमदार, सरपंच, माजी सरपंच, ही सुद्धा कौतुकानं सांगतात रे. कीर्तनाला फोन केला की माणूस आधी पद सांगतो मला. नमस्कार ताई, मी नगराध्यक्ष बोलतो. मी काय करू? मला काय माहित आहे? तू माझ्याकडे काय काम आहे ते बोल ना. काय पण लोक त्यांना वाटतं पद सांगितल्यावर काहीतरी फायदा नसतं रे दादा. ते लगेच कळतो किती व्यक्ती अहंकारित. थोडा विचार करत जा. चला सांगा, शेतकरी ना कौतुकाने. आणि दादांनो, आपण शेतकऱ्याच्या तर सांगायला कधी लाजायचं नाही. असेल आपला बाप फाटक्या धोत्रात, असेल आपली माय फाटक्या पदरात, पण आपल्या घरात कधी भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि कुणाच्या तळतळाटाचा पैसा आला नाही. त्यामुळे आपण शेतकऱ्याचे हे स्वाभिमानानं सांगायला घाबरायचं नाही. आपण कोणाचं वाटोळं करून आपली घरं भरली. बरं इमानदारीनं सांगा ना दादा, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? होय का माय? शेतकऱ्याची. आज वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवायची ताकद शेतकऱ्यांच्या पोरात का जागीरदारांच्या पोरात? सामान्य पोरं, शेतकऱ्याची पोरं. हा, वृद्धाश्रमात मायबाप जागीरदाराचे का शेतकऱ्याचे? जागीरदाराचे. ती कुत्र्याचं नाक पुसतो, बाप्पाचं नको वाटतं त्याला. जागीरदार आहे ना तो. वेल एज्युकेटेड, हाय क्लास. सोसायटीला खतरनाक मेंटेन केली आम्ही. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित, जी कीर्तनात नाचते ती नालायक. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कृती सांभाळून संसार केला ती 2 वर्ग कमी शिकली म्हणून लोअर क्लास. आणि जी 2 वर्ग जास्त शिकली पण चपल्या घालून चपात्या लाटती, मोठ्यांचा अनादर करते, ती मात्र हाय क्लास. काय सोसायटी पण हा. विचारांचं काही घेणं देणंच नाहीये. 8-8 दिवस देवघराला आळ्या लागल्या हिच्या, तरी ती मात्र वेल एज्युकेटेड. आमची माय तुळशीला पाणी घातल्याशिवाय दिवस चालू करत नाही. पण तिला परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही म्हणून ती अनएज्युकेटेड. अरे एमए करता तुम्ही, मॅनेजमेंटचे क्लास करता तुम्ही, कधी आईकडे बघा. स्वतःची आई कशी संसार करते, घर सांभाळते, हे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला कुठल्याच मॅनेजमेंटच्या कोर्सची गरज पडणार नाही. एवढं सामर्थ्यवंत घर तुमची घरातली माय चालवते. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तेवढ्यात एक आंघोळ होईल. कुठं शिकणार आहे तुम्ही? कुठल्या मॅनेजमेंट कोर्स मध्ये शिकणार आहात हे तुम्ही? करा ना विचार. काय बाप संसार करतो आपला, विचारही करत जा. पण आम्हाला ज्ञानेश्वरी गाथा, या विश्वात असा एकही विषय नाही ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरी आणि गाथ्यात नाही. एकही विषय नाही. व्यवहारिक घ्या, सामाजिक घ्या, आध्यात्मिक घ्या, वैज्ञानिक घ्या, काही करा तुम्ही. काही या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे, हे मूळ आहे. विज्ञान त्याचं फळ आहे. चाचूचेनी सांडस आहे, खंडीचे पै पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण हे कलियुग आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात, हा असा समाज आहे हे ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. उदाहरण देते. ज्ञानेश्वरीच्या कुठल्या ओवीत लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठली ओवी आहे मला बी सांगा. गाथ्याचं कुठलं प्रमाण आहे? वेदाची कुठली ऋचा? गीतेचा कुठला श्लोक? तरी सुद्धा 90% महाराष्ट्र गरीबातलं गरीब घर आणि श्रीमंतातलं श्रीमंत घर मोती साबण वापरतं. बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, क्वांटिटी. सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून आम्ही सुद्धा